मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. नमस्कार मंडळी. पाऊस. बाहेर पावसाची रेमझेम सुरू झाली तशी हातात चहाचा कप घेऊन मी दारात उभी राहिले. त्या पावसाकडे पाहत अचानक एक जोरदार झुळूक आली आणि बारीक तुषाराने अंगावर रोमांच फुलून गेले. खरंच किती वेगवेगळी रूपं घेऊन येतो हा पाऊस. कधी त्या वर्षा राणीच्या पदन्यासारखा छुम छुम, कधी अचानक छोट्या छोट्या सरी येऊन जातात, कधी पाठोपाठ तिच्या खुदकन हसण्यानेच फुलासारखं पिवळ्या उन्हांचे सडे पडतात. कधी कधी नभमेघांनी आक्रमिलेच्या थाटात ते ढगांचं सैन्य चहूबाजूनी वेढून टाकतं, चक्क अंधारून येतं आणि खरंच सैन्याची लढाई सुरू झाल्यासारखी डोळे दिपवणारा लखलखाट विजेचा सुरू होतो. तो ढगांचा छातीत धडकी भरवणारा गडगडाट, झाडांना झंझळून टाकणारा सोसाट्याचा वारा आणि सटासट बाण सुटावेत तसे थेंबांचा मारा होतो. त्या वाऱ्यासोबत आणि मग रस्त्या रस्त्यातून वाहायला लागतात पाण्याचे ओहोळ. कधी इतकं झाकळून येतो की असं वाटतं कोणत्याही क्षणी बदाबदा कोसळेल हा. पण कसलं काय, त्या आभाळात जमलेल्या ढगांना वारा जोरदारपणे येऊन उधळून लावतो आणि बरसेल म्हणता म्हणता छान लख्ख ऊन पडतं. कधी कधी तर एखाद्या किरकिऱ्या पोरासारखा दिवसभर रिप 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 करत बसतो. धड बरसत पण नाही आणि थांबत पण नाही. त्याचं आपलं टप 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 सुरूच राहतं आणि सगळं वातावरण सर्द सर्द करून टाकतो. घरात बाहेर सगळीकडे ओलसर सर्द सर्द वातावरण असतं. हा धो बरसला तर माती, दगड, पालापाचोळा सगळं काही पाण्याबरोबर घेऊन जाऊन रस्ते, गल्ल्या टोचऱ्या दगडांनी उघडं बोडकं करून ठेवतो. तर रिपरिप लावणारा पाऊस त्या दगडांवरती मौशार चिखल अंथरून देतो. अशी झडी लागली की पंख भिजलेली पाखरं पण अंग चोरून चिडीच्छू बसतात. गवताची पाती प्रत्येक पडणाऱ्या थेंबाबरोबर खाली लवत असतात, जणू आभाळाने दिलेला प्रत्येक थेंब जमिनीत अलगद ओंजळीने सोडत असतात. कधी कधी त्या थेंबाची एक लढच गवताच्या पात्याला लगडलेली दिसते आणि उन्हाची तिरीप पडली की हिराच्या हारालाही लाजवेल अशी चमक डोळे दिपवते. सुरूच्या झाडाची वेगळीच सरा, बारीक सुईसारखी पानं, प्रत्येक टोकावर पाण्याच्या थेंबाचा एक एक मोती. जण मोत्यांनी लगडून गेलेलं झाडच वाटतं ते. पावसाच्या पाण्याने स्वच्छ धुतलेली झाडांची पानं रात्री चंद्राच्या प्रकाशात चकाचकत राहतात. तो रिमझिम बरसणारा, कधी गडगडाट करत आरडाओरडा करत येणारा, तर कधी एखाद्या खारुताईसारखा सुरकन बरसून जाणारा, तर कधी कधी अडून बसल्यासारखा रिपलिप लावणारा. कधी इतका बरसतो की 10 फुटावरचं पण दिसू नये असा धारांचा पडदा उभा करून देतो. प्रत्येक पावसाळा, प्रत्येक पाऊस क्षणाक्षणाला रूप बदलत स्वतःबरोबर या धरेलाही वेगळी वेगळी रूपं बहाल करतो आणि त्याच्या यात प्रत्येक रूपागणिक मन नकळत गायला लागतं, हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला.